नमस्कार. रुबरू या सदरात लई भारी पुणेरी तर्फे आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आम्ही स्वागत करीत आहोत ऋषी साठे, जे एक प्रख्यात तबला वादक आहेत आणि त्यांना साथ द्यायला आज आपल्यामध्ये आहे शिवानंद माळी, जे हार्मोनियमवर आहेत. तर आजची ही रुबरू संध्याकाळ सुरू करायच्या आधी मी ऋषी साठेंना रिक्वेस्ट करेन की आजची ही संध्याकाळ आपल्या वादनाने आपण सुरू करावी.
वा ऋषी, खूपच छान. मला सांग की कधी आणि कसं तू डिसाईड केलंस की तुला तबला शिकायचा आहे? आता हा प्रश्न असा आहे की मला पूर्ण अगदीच 10 वर्ष पाठीमागे घेऊन चाललाय. 10-11 वर्ष. म्हणजे मला आवड होती आणि युजली म्हणजे चर्चला गेल्यानंतर ट्रिपल वाजवायचो खुर्चीवर उभा राहून. आवड निर्माण होण्या पाठीमाग माझे मामा आहेत जे पास्टर आहेत, त्यांच्यापासून मला आवड निर्माण झाली. कारण ते स्वतः ट्रिपल बोंगो वाजवायचे प्रेयरला वगैरे, आणि तिथून माझी आवड त्यांच्याकडे बघून बघून माझ्या मनात यायला लागलं की यार आपण करायला पाहिजे, वाजवायला पाहिजे, आणि ते ऑटोमॅटिकली झालं तसं. मग आम्ही मुंबईहून गावाकडे शिफ्ट झाल्यानंतर मला आवड आहे आणि माझ्या वाढदिवसा दिवशी माझ्या आईनं ती आवड बघून भजन ठेवलेलं घरी. ओके. मग त्या भजनामध्ये तबला वाजवत होता. मग भजन म्हटल्यानंतर तबला हे आणि हार्मोनियम हे येतच. बरोबर. मग तो जो तबला वाजवत होता, मी त्यांच्याकडेच माझं पहिलं शिक्षण घेतो, मी त्यांचं नाव सांगेनच नंतर. तर त्यांचा जो केहरवा वाजायचा किंवा आजही वाजतो तो इतका मेलोडियस वाजतो की फक्त त्या त्यांनी धरलेला तर एका कव्वालीचा ठेका, तो ठेका एवढा मनात बसला की मला असं वाटलं की काय किती मेलोडी आहे याच्यामध्ये. आणि तेव्हापासून मग मला तबला हे वाद्य खूप आवडायला लागलं. मला वाटतं त्यावेळी मी 10-11 वर्षाचा असेल. अच्छा. 11-12 वर्षाचा असेल मी तेव्हा. आणि तेव्हापासून मला तबल्याची आवड निर्माण झाली. खरं तर ते जर का भजन घरी झालं नसतं माझ्या वाढदिवसाला तर मग कदाचित तबल्यापासून आज मी खूप दूर असतो असं वाटतं. ते भजन माझं खूप अविस्मरणीय भजन आहे, कारण तिथून ऍक्च्युली माझी जर्नी खरी चालू झाली त्या भजनापासून. आणि मला वाटतं ही जी जर्नी होती म्हणजे शिक्षण घेण्याची, एका छोट्या गावातून तू आलेलास पुण्यात. तर ऐतावडे म्हणून गाव आहे, आणि हे गाव मी पण आता तुझ्या तोंडून ऐकलं. पण या गावातून तू पुण्यात तुझी जर्नी येणं म्हणजे सगळं काही एक मोठा कालावधी आहे तो. या कालावधीत एक गुरु भेटणं हे खूप महत्वाचं आहे, कारण गुरु असल्यावरच आपल्याला हे शिक्षण योग्य त्या रीतीने मिळतं. मग पुढं तुझा कदाचित गुरुचा शोध हे असेल पुढची पायरी. मग ती कशी घडली? ऍक्च्युली भजन झाल्यानंतर संपल्यानंतर जेवणाच्या पूर्वीच माझ्या आईने प्रश्न विचारला त्या सरांना की याचं काही होऊ शकतं का, कारण याला खूप आवड आहे. अच्छा. याची. मग मी त्यावेळी बोंगो वाजवायचो. मग त्यांनी मला विचारलं की काय काय वाजवतोस, काय आवडतं का. मग मी बोंगो वाजवून दाखवला. मग बोंगोचे ठेके तर काय आपल्याला माहितीच आहेत. मग मी ते वाजवलं, गाण्यासंगती वाजवलं, त्यांना वाजवून दाखवलं. तर ते म्हटले की होऊ शकतं. त्यांचं नाव आहे विकास पाटील. अच्छा. किल्ले मच्छिंद्रगड या ठिकाणी राहतात ते. आणि मी माझे पहिले गुरु ते ज्यांच्याकडे मी शिकलो दहा कसा वाजवायचा तबल्यावर. अच्छा. ना कसा वाजवायचा तबल्यावर, तबला म्हणजे काय. पण त्यांचा सहवास मला जास्त लाभला नाही, कारण माझ्या गावापासून ते क्लास घ्यायचे 7-8 किलोमीटर अंतरावर, आणि त्यावेळी खेडेगावात ट्रान्सपोर्टची सुविधा थोडीशी अवघड होती. एसटीनं सगळा प्रवास असायचा, आणि मग माझी आई जॉबला, मग तिला मॅनेज व्हायचं नाही मला नेणं आणणं, म्हणजे हा सगळा गोंधळ असायचा माझ्या क्लासच्या वेळी. मग मी आठवड्यातनं एकदा जायचो त्यांच्याकडं. येलूर या गावात ते क्लास घ्यायचे, आणि मला वाटतं की मी 1च महिना गेलो असेल क्लासला, म्हणजे 4च दिवस मी त्यांच्याकडे गेलो. अच्छा. आणि मग त्या 4 दिवस गेल्यानंतर दुसऱ्या क्लासलाच माझ्या आईने मला तबला घेतला. म्हणजे तू शिक, तू चांगला हो. म्हणजे माझ्या आईचा या पाठीमागून खूप मोठा सपोर्ट आहे मला. मी बघत होते, कारण आईचा उल्लेख तू नेहमी आईंचा करतो. म्हणजे नक्कीच तुझ्या पहिल्या गुरु आईच आहेत तसं बघितलं माझ्या पहिल्या गुरु आणि त्यांनीच तुला प्रेरणा दिली आणि तुझे खरे गुरु तुला भेटले. हो. आणि तिथून तुझी कदाचित सुरुवात झाली. खूप चांगली सुरुवात झाली. आणि माझ्या आईची, आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्या आईच्या आईची, म्हणजे माझ्या आजीची खूप इच्छा होती की मी स्टेजवर बसून परफॉर्म करावं, मी तबला वाजवावा. आज ती नाहीये, पण
ती नेहमी मला म्हणायची की ऋषी तू बोलताना कंट्रोल ठेव, कारण मी आधी खूप असा रागीट होतो आणि मी घरात खूप विचित्र असा लहान होतो, मग काय समजायचं नाही. माझी म्हणायची की नाही असं नको वागू, उद्या तुला वाजवायचं आहे. आणि असं डिसाइडेड काही नव्हतं की मी फ्युचरमध्ये तबलाच करणार आहे किंवा मला लोकांना भेटावं लागेल किंवा मी खरंच स्टेजवर वाजवेन. पण ती असं सहज बोलून जायची की तुला वाजवायचं आहे, तू शिकतोयस, तुला एक मोठं स्टेज शेअर करायचं आहे, म्हणजे या शब्दात ती बोलायची माझ्याशी. म्हणजे हे मला आता मी ते अनुभवताना मला तिची खूप आठवण येते. अच्छा. म्हणजे कधी कधी असं वाटतं एकटं असताना की आज ती असती तर तिनं मला पाहिलं असतं. म्हणजे तिचे जे शब्द आहेत ते आता सतत उतरत आहेत. म्हणजे त्या तुझ्या प्रार्थना त्यांच्या असतील की ज्या हो खऱ्या ठरायला लागल्यात. आणि माझी आईचं वैयक्तिक सांगायला गेलं तर तिनं माझ्यासाठी खूप एफर्ट्स घेतलेले आहेत आणि अजूनही ती माझ्यासाठी खूप काही करत आहे. म्हणजे तुम्ही जर का जर्नी गावातून इथं येण्यापर्यंत तुम्ही म्हटलात, ही खूप मोठी जर्नी आहे. हा खूप मोठा आणि खोल विषय, खूप मोठा काळ आहे. म्हणजे जरी आपल्याला वाटत असेल की मी पुण्यात येऊन आता 4 वर्ष झाली, पण 4 वर्षापूर्वीच इथं येण्यासाठी मला जे 6 महिने गेले, ती तयारी, मग ते कॉलेज हुडकणं, मग ते ऑडिशन्स आणि हे सगळं करण्याचा तो 6 महिन्याचाच पिरियड होता. पण त्या 6 महिन्यात इतकं काही घडलं ना की ते 6 महिने खूप मोठे वाटत होते मला. आणि आजही वाटतात की ते 6 महिने असे कसे निघून गेले आणि मी इथं आलो. मग ते माझे पहिले गुरु विकास पाटील, हे माझे पहिले गुरु. त्यांच्यापासून माझा तबला खरं तर सुरू झाला. आणि मला वाटतं जेव्हा आपण तबला शिकतो तेव्हा साधारण किती वर्ष लागतात आपल्याला तबला शिकण्यासाठी? तबला शिकण्यासाठी मी अजूनही शिकतोय. अच्छा. मी 2012 साली सुरू केलेलं शिक्षण माझं. मी अजूनही शिकतोय तबला. 10-12 वर्ष झाली मी तबला शिकतोय. मी अजूनही शिकतोय. अच्छा. आता मी सध्याला निलेश रणदिवे सर आणि चारुदत्त फडके यांच्याकडे तबल्याचं शिक्षण घेत आहे. ज्यावेळी मी विकास पाटील सरांकडनं क्लास बंद झाला, त्याच्यानंतर मी संदीप पाटील सरांकडे गेलो शिकायला, जे माझ्या शाळेत आर्ट टीचर होते. खूप छान तबला वाजवायचे. त्यांनी मला बरंच शिकवलं. म्हणजे फक्त तबला नाही शिकवला, एकंदरीत आपलं समाजासंगती एक कनेक्शन कसं असावं, आपण समाजात वावरत असताना कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे, एक शिस्त, मला त्यांच्याकडून खूप मार्गदर्शन मिळालं. ते जे मार्गदर्शन आहे ते आजही मी ते अनुभवतो की हे तेव्हा त्यांनी सांगितलेलं, तेव्हा हे मी आजही जर का ते माझ्या जीवनात अनुसरण केलं त्याचं, तर मी आजही पुढे चाललोय. बरोबर. मग त्यानंतर मी श्री संतोष अंगापूरकरांकडे शिकलो. त्याच्यानंतर मी अमोल चांदेकर सरांकडे शिकलो. म्हणजे असे टप्पे घेत मग लॉकडाऊन मध्ये मी निलेश दादांकडे मी ऑनलाईन क्लास चालू केला, कारण त्यावेळी ऑफलाईन नव्हतंच. मग त्यानंतर मग मी पुण्यात आलो. अच्छा. आणि मग पुण्यात आल्यानंतर मग सध्याला माझं शिक्षण श्री चारुदत्त फडके सरांकडे चालू आहे आणि खूप चांगलं चालू आहे. दोघांकडे पण, निलेश रणदिवेंकडे पण आणि चारुदत्त फडकेंकडे पण खूप चांगलं ते दोघं जण मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या शुभेच्छांमुळे, सदिच्छांमुळेच आज हे सगळं माझ्या आयुष्यात घडतंय. एक स्टेज मिळतंय, लोक बोलवत आहेत, परफॉर्मन्स करायचा चान्स मिळतोय. म्हणजे गुरुचं जर का प्रेम असेल आपल्यावर, तर समोरचे सगळे मार्ग सोपे व्हायला लागतात. बरोबर. म्हणजे अडचणी ज्या वाटतात त्या अडचणी वाटायला लागत नाहीत, कारण त्या अडचणी ऑलरेडी गुरूंनी सॉल्व्ह केलेल्या आहेत. बरोबर. एवढी वर्ष मला शिकायला लागली, 12 वर्ष, आणि मी अजूनही शिकतोय. आणि अजून किती शिकेन हे मला पण माहिती नाही. म्हणून आणि मला वाटतं तू ग्रॅज्युएशन पण तबल्यातूनच या विषयात म्हणजे तबल्यातूनच केलेलं आहे. हो, भारतीय विद्यापीठ मध्ये मी तबल्यातून BA ची डिग्री घेतली. आता मी मास्टर्स करतोय. अच्छा. म्हणजे तबल्या या विषयातच मास्टर्स. हो. अच्छा. म्हणजे आजकाल हे जनरेशन आहे की आपल्याला फक्त डॉक्टर, इंजिनियर आणि वेगवेगळ्या विषयात विशारद व्हायचं. पण मला वाटतं जर आपण आपली संस्कृती आणि आपले ही कला बघितली तर अशा अनेक क्षेत्र आहे ज्यात आपण ग्रॅज्युएशन करून पुढे शिकून त्यात पण विशारद होऊ शकतो. हो, अगदीच. आणि शिवाय मला वाटतं तुमच्या एक्झाम्स पण असतात ना, गंधर्व विद्यालयाच्या. त्या पण काही विद्यार्थी पास करून, म्हणजे इतर, आता समजा कोणी सायन्स स्टुडंट आहे पण त्याला जर तबला शिकून त्यात पुढे जायचं तर अशा परीक्षा सुद्धा तो देऊ शकतो. हो, नक्कीच, खरंच देऊ शकतो. संगीत या विषयाकडं
लोक बघत असताना फक्त गाणं वाजवणं याच दृष्टिकोनानं बघतात. बरोबर. पण हे एक शिक्षणाचा भाग आहे हा. हम्म. पूर्वीच्या काळी कसं असायचं की राजेशाही होती, त्यावेळी गाणं वाजवणं फक्त एक ठराविक- राज दरबारात असायचं किंवा गायकांचे जलसे व्हायचे. पण सध्याला तसं नाहीये. सध्याला खूप काळ बदललाय, जनरेशन बदललीये, सिच्युएशन बदललीये. संगीताचं शिक्षण घेत असताना असं बरेच लोक विचार करतात की गाणं वाजवून आणि गाऊन काय होणार आहे भविष्य. तर एक वेळेस डॉक्टर बनून नोकरी मिळते, इंजिनियर बनून शिक्षण संपल्यानंतर नोकरी मिळते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तर तुम्हाला नोकरी आहे. पण संगीत हे असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्ही किती जरी शिकला तरी तुम्हाला नोकरीची हमी नाहीये. बरोबर. कारण हे परफॉर्मिंग आर्ट आहे. म्हणजे तुम्हाला कुठं ना कुठे काहीतरी एक संधी आहे आणि हे खूप चॅलेंजिंग आहे. संगीत शिकणं, वाजवणं शिकणं, शास्त्रीय शिकणं हे कुणाचं पण बरोबर काम असं नसेल, म्हणजे कोणीही करू शकत नाही. जसं की डॉक्टर, आज मी उद्या उठून म्हटलं की मी डॉक्टर, माझी इच्छा आहे, तर मी होऊ शकतो डॉक्टर. पण उद्या जर का उठून म्हटलं की नाही मला गायक आणि वादक व्हायचंय, तर ते इम्पॉसिबल आहे, शक्य नाहीये ते. बरोबर. तर आणि मला म्हणजे आपण जेव्हा साथ संगीताची आपण म्हणतो साथ संगीत, तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? साथ संगत हा खूप मोठा विषय आहे. खरं तर एका तबला वादकानं साथ संगत करत असताना खूप विचारपूर्वक साथ संगत केली पाहिजे. कारण काय होतं की एक गाणं वाजवणं वेगळं आहे आणि शास्त्रीय गाण्यासोबत वाजवणं, ह्या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. अच्छा. पहिली गोष्ट. त्यानंतर इन्स्ट्रुमेंटल संगीत साथ संगत करत असतानाचा तो विषय वेगळा आहे. ओके. म्हणजे हा पार्टच वेगळा आहे साथ संगत करणे. तबला वादक सोलो वाजवत असताना तो वैयक्तिकरित्या वाजवतो किंवा त्याला जे सुचतंय, म्हणजे त्याचा जो विचार आहे त्या तबलाबद्दलचा किंवा त्या बोलांबद्दलचा, तो विचार मांडतोय. पण ज्यावेळी गायकासोबत तबला वादक वाजवत असतो त्यावेळी तबला वादकाला गायकाच्या पुढे जाऊन नाही चालत. साथ संगत म्हणजे काय की एक साथ चालणे, म्हणजे साथ असणे, म्हणजे इट्स टीम वर्क. म्हणजे मी जर का गायकाच्या हातात हात घालून जर का चालत असेल तरच तो परफॉर्मन्स पुढे जाऊ शकतो. जर का मी त्याला ओव्हरअप करून जर का तबला वादक जर का पुढे येण्याचा प्रयत्न करत असेल तर मग अर्थच नाही राहणार त्या संगतीला. त्या साथ संगतीला आपण साथ संगत म्हणू नाही शकत. म्हणजे तो समतोल असतो. समतोल पाहिजे. वादकानं नेहमी साथ संगत करत असताना शुद्ध ठेका वाजवणे, तो ठेका भरून वाजवला जावा आणि त्या ठेक्याचा गायकाच्या गायकीवर काही परिणाम नाही झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे त्या गायकाला एकदम कम्फर्ट झोन पाहिजे, एकदम कम्फर्टेबल त्याला वाटलं पाहिजे की माझा ठेका जो वादक आहे तो एकदम व्यवस्थित लयबद्ध बरोबर असं वाजवतोय आणि एकदम खुलं मैदान पाहिजे गायकाला, तर गायक व्यवस्थितरित्या गाऊ शकतो. गाण्या संगतीची साथ संगत म्हटलं तर दादरा, केरवा, एकताल, तीन ताल यामध्ये गाणी होतात. आज आपण बॉलिवूड म्युझिक ऐकतोय, सगळे दादरा आणि केरवावर चाललंय. या दोनच तालावर अख्खं बॉलिवूड चाललंय. बॉलिवूडचं कुठलंही गाणं आपल्याला झपतालमध्ये बघायला नाही मिळणार. बरोबर. पण शास्त्रीय संगीतात झपताल गायला जातो, झपतालात गायलं जातं, बंदिशी आहेत. म्हणजे हे शास्त्रीय संगीत एक चॅलेंज आहे. बॉलिवूड संगीत हे मनोरंजन आहे आणि आजकालची पिढी हे तिकडे जास्त कन्वर्ट होतीये. बरोबर. तबला वादकाचा रोल काय आहे की साथ संगतीच्या बाबतीत की गाण्यासंगती तबला वेगळा वाजवायचा, शास्त्रीय गाण्यासंगती तबला वेगळा वाजतो, इन्स्ट्रुमेंटल संगती ज्यावेळी तबला वादक वाजवत असतो त्यावेळी वेगळा वाजतो. ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन एका तबला वादकामध्ये पाहिजे. की समजा जर का गझल चालू आहे तर गझलमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, कसा तबला वाजायला पाहिजे. शास्त्रीय गाणं चालू आहे तर त्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे, काय वाजवायला पाहिजे, काय नाही वाजवायला पाहिजे. इन्स्ट्रुमेंटल संगती वाजवत असताना काय वाजवायला पाहिजे, काय नाही वाजवायला पाहिजे. आणि सध्याला काय होतंय की जे वाजवायला नको तेच तबला वादक वाजवतात आणि जे ऍक्च्युली वाजवायला पाहिजे ते वाजवतच नाहीत. त्यामुळे बरंच खूप गोंधळ होतो गायकाचा. इन्स्ट्रुमेंटल कोणी सतार वादक आहे, त्यांचा सतार वाजवत असताना जर का तबला वादकांना असं काही वेगळं केलं तर मग त्यांचं डिस्टर्ब होतात ते. म्हणजे इट शुड बी ब्लेंडिंग विथ एव्हरीवन. येस, म्हणजे ते ब्लेंड आहे. तबला हे फक्त आता कदाचित मी गात असले
तर तिथे सतार वादक असतील, एक हार्मोनियम वाले असतील, हे तर तो तबला सगळ्यांना अनुरूप आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारं ते वाद्य पाहिजे. हो, सगळ्यांना बरोबर घेऊन तबला वादकाने गेलं पाहिजे. बरोबर स्वतः एकटा पुढे पळत बसला तर मग ते बाकीच्यांचं काय आहे? बरोबर. कारण गाणं ऐकायला लोक आलेली असतात, हम्म. सितार ऐकायला लोक आलेले असतात. मग तबला वादकांमध्येच असं खुडबुडबुड काय केलं तर मग सगळं विस्कटतं, म्हणजे ते स्टेज अख्खं डिस्टर्ब होतं. बरोबर. म्हणून वादकाने नेहमी म्हणून लक्षात साथ ठेवा, संगत ही खूप महत्वाची महत्वाची आहे, भाग की आहे. कशी कुठल्या स्टेजमध्ये आणि किती त्याचं समीकरण व्हायला पाहिजे. तबला वादकांना खूप आणि हेच मला वाटतं आपण अनेक आता तुम्ही अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये जज आहात, अनेक कॉम्पिटिशन्स मध्ये तुम्ही भाग पण घेता, म्हणजे नाही का. तर हेच महत्वाचं आहे शिकण्यासारखं. या कॉम्पिटिशन्सद्वारे आपण मला वाटतं हेच सगळं महत्वाचं असतं. म्हणजे या स्टेज पासूनच ते शिकत येतात, की जेव्हा तुम्ही असं भाग घेता तेव्हा तुम्हाला कळतं कॉम्पिटिशन्स मधून की आपण कुठे कमी पडलो किंवा कुठे आपलं एक आपण मात मिळवली मार्क्ससाठी. कदाचित हे पण महत्वाचं आहे ना कॉम्पिटिशन्सच्या दृष्टीने. कॉम्पिटिशनच्या दृष्टिकोनाने हे महत्वाचं आहे. तर तुम्ही जेव्हा जज होता, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अवॉर्ड्स मिळालेले आहेत तुमच्या वादनाबद्दल. तर याबद्दल या जेव्हा कॉम्पिटिशन्स होतात तिथे तुम्हाला असं वेगळं काही जाणवतं किंवा ह्याच्यात काही आपण वेगळं इम्प्रूव्ह केलं पाहिजे, की ज्यातून या कॉम्पिटिशननी एक चांगलं आपलं काय म्हणतात संस्कार संस्कृती पुढे आली पाहिजे. हे महत्वाचं आहे. खूप बरोबर. महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुमचा एक प्रवास होता की पहिले तुम्ही एक शिष्य होता, नंतर आता तुम्ही एक गुरु आहात किंवा टीचर आहात, तुम्ही पण शिकवता. मग अशा वेळी तुम्हाला काय असं वेगळं वाटतं? एक स्टुडंट मी आजही आहे. अच्छा. असं नाही की मी काही मुलांना शिकवतो म्हणजे मी गुरु झालो. कारण संगीत हा असा विषय आहे की यामध्ये गुरु होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मुळात आपण गुरु म्हणून घेणं आणि इतरांनी आपल्याला गुरु म्हणणं ह्यात पण खूप मोठा विषय आहे. बरोबर. आता मी आजही स्टुडंट आहे आणि मी जे शिकतो ते मी माझ्यासाठी शिकतो. कुठलाही स्टुडंट शिकत असताना स्वतःसाठी शिकतो ना, की मला हे शिकायचं आहे म्हणून मी शिकतोय. बरोबर. आणि ज्यावेळी एखादा शिक्षक किंवा एखादा गुरु ज्यावेळी शिकवतो त्यावेळी तो शिकवायचं म्हणून शिकवत नाही, तर तो घडवायचं म्हणून शिकवत असतो. शिकवणे आणि घडवणे यात खूप मोठा फरक आहे. शिकवतात सगळेच, पण विद्यार्थ्यांना घडवतं जो घडवतो त्यालाच गुरु म्हटलं पाहिजे. बरोबर. खूप छान. म्हणजे शिकवायला सगळे तयार आहेत, पण विद्यार्थ्यांना घडवायला कोण तयार नाहीये. म्हणून शिकवणं आणि घडवणे यामध्ये खूप फरक आहे. शिकवतात सगळे पण घडवत कोण नाही, आणि जे खरंच घडवतात त्यांनाच गुरु म्हणायला पाहिजे. बरोबर. म्हणजे नुसतं इट इज नॉट अ ट्युटरिंग किंवा ट्युशन घेणं, यातून तुम्ही त्यांना पुढे एक विद्यार्थी म्हणून जगात वावरण्यासाठी एक कलाकार म्हणून ते महत्वाचं. आणि मी हेच शिकलो विद्यार्थी असताना, कारण आम्हाला आमच्या गुरूंनी घडवलं, आम्हाला शिकवलं नाही. आम्हाला त्यांनी घडवलं म्हणून आम्ही घडलो. आणि हाच प्रयत्न आमचा पण राहील की आमच्याकडे कोणी जर का आलं, जसं आमच्या गुरुजींनी आमच्यावर प्रेम केलं, जे आम्हाला शिकवलं, जसं घडवलं, तेच प्रेम आम्ही पुढे द्यावं, तसंच आम्ही विद्यार्थ्यांना घडवावं अशी आमची पण अपेक्षा आहे. पण त्यांचा एक्सपिरियन्स आणि आमचा एक्सपिरियन्स हा खूप वेगवेगळा आहे. कारण ते ज्या काळात शिकले तो काळही वेगळा होता. त्यावेळी टेक्नॉलॉजी नव्हती, काही नव्हतं. आज टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर असं पाठ करायची गरज नाही लागत किंवा सगळं रेडी सगळं अवेलेबल आहे आमच्यासाठी. आधी आमच्यासाठी ते तबल्याचे बोल किंवा आपण जे ऐकायचो ते म्हणजे आपल्याला फक्त टीव्हीवर दूरदर्शनवर जेवढं दिसेल ते. आता मी कुठलंही सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमाने कुठल्याही कलाकाराचं मी आज ऐकू शकते. म्हणजे एक्सपोजर पण वाढलंय पब्लिकचं. आणि दुसरं म्हणजे आता कोविड नंतर एक नवीन ट्रेंड आलंय की ऑनलाईन क्लासेसचं. म्हणजे आता विद्यार्थ्यांना म्हणजे जसं तू फेस केलंस की मे बी तुम्ही गावात होते आणि लांब ट्रॅव्हल करून त्या गुरुजींचं मार्गदर्शन घ्यावं लागायचं.
पण कधी कधी आता ऑनलाईन माध्यमातून असं झालंय की विद्यार्थ्यांना नवीन नवीन गुरु लाभू शकतात किंवा त्या गुरूंचं मार्गदर्शन ऑनलाईन रूपाने मिळतं, पण याचे काही तोटे पण आहेत, काही नफे पण आहेत. तर याबद्दल काय वाटतं की ऑफलाईन ऑनलाईन हा जो आता कोर्सेस आहेत खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे हा, ऑनलाईन आणि ऑफलाईनचा विषय. कारण काय की त्यावेळी आमच्याकडे ट्रान्सपोर्टची सुविधा नव्हती, त्यावेळी टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली नव्हती. माझ्या घरचे सोय करायचे, आम्ही कार मधनं जायचो क्लासला. पण मला सगळ्यात सांगावंसं काय वाटतं की मी निलेश दादांशी बोलत असताना निलेश दादांनी आम्हाला सांगितलं होतं की मी क्लाससाठी गुरुजींकडं, म्हणजे पंडित सुरेश तळवळकरजी, त्यांच्याकडं निलेश दादा शिकले. त्यांच्याकडे मुंबईला जात असताना निलेश दादा खांद्यावर तबला घेऊन ट्रेन पर्यंत चालत जायचे आणि तिथून ट्रेन पकडून, म्हणजे पुणे स्टेशनवरून ट्रेन पकडून ते मुंबईला जायचे. तबला तसाच असायचा सोबत. आणि असं त्यांनी सांगितलं होतं, मला आज आठवतं ते. आणि तो जो, म्हणजे ज्यावेळी त्यांनी सांगितलं ना ते, की मी ट्रेननं प्रवास करायचो, मी चालत जायचो स्टेशन पर्यंत, आणि स्टेशनवर उतरल्यानंतर मग त्यावेळी फोन पण नव्हता. बरोबर. म्हणून मग ते गुरुजींपर्यंत पोहोचेपर्यंत घरच्यांशी कॉन्टॅक्ट नाही व्हायचा. आणि मग गुरुजींपर्यंत पोहोचल्यानंतर ते घरी फोन करायचे आणि सांगायचे की मी पोहोचलोय. म्हणजे हा जो प्रवास आहे ना तबला शिकण्याच्या पाठीमागची ही जी जिद्द आणि धडपड आहे ना, ही ज्यावेळी मी ऐकली त्यावेळी मला असं वाटलं की मी काहीच एफर्ट्स नाही घेतलेले, किंवा माझ्या घरच्यांनी मला इतकं क्रिटिकल कंडिशन मला माझा स्मूथ जर्नी होता. कारण यांचं आजचं जर का अस्तित्व बघितलं, म्हणजे माझ्या गुरुजींचं सगळ्याच, तर ते सगळेच आज एका वेगळ्या ठिकाणी आहेत. कारण त्यांनी तेवढे कष्ट घेतले ती कला अवगत करून घेण्यासाठी. गुरुजी त्या गुरूंपर्यंत पोहोचले. पण आता ऑनलाईनच्या जमान्यात काय झालंय, गुरु स्वतःच आपल्यापर्यंत पोहोचतायत व्हिडिओ कॉलवर, इझिली अवेलेबल आहेत. म्हणून शिक्षणाचं महत्व आताच्या विद्यार्थ्यांमध्ये तितकं नाही राहिलं जितकं आधी, म्हणजे तुमच्या वेळी जितकं शिक्षणाला महत्व होतं तितकं आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये ते नाही राहिलं. कारण सगळं अवेलेबल आहे. बरोबर. इंटरनेटच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं अवेलेबल आहे. आणि ऑनलाईन क्लास घेत असताना काय होतं की विद्यार्थ्याच्या आणि गुरुच्या मध्ये जे अंतर आहे ना, ते अंतर वाढतं. म्हणजे इट इज जस्ट अ मीडियम ऑनलाईन. म्हणजे ती जी आत्मीयता असते गुरु जवळ बसून त्याच्या चरणाशी शिकणं, ते वेगळं असतं. हा वेगळा फील आहे. आणि त्या ज्यावेळी ऑफलाईन शिकतो ना, ज्यावेळी गुरूंचा खरंच सहवास लाभतो, त्यावेळी गुरूंनी फक्त आपल्याकडे बघितलं आपण वाजवत असताना, आणि फक्त एक चूक सांगितली ना की हात हा असा नको, हे असं नको, असं वाजव, किंवा ह्या अक्षरावर जास्त वजन पाहिजे, हे समोर बसून सांगितल्यानंतर त्याचा जो फील आहे किंवा त्याची जी मेलोडी आहे ही जितक्या लवकर आत्मसात होते ना, ते ऑनलाईन मधून ते फील नाही करू शकत आपण. म्हणून संगीत, वादन, गाणं हे ऑफलाईनच शिकायला पाहिजे, ऑनलाईन नाही शिकायला पाहिजे. गुरूंच्या सहवासात जाऊन गुरु काय करतायत, त्यांचं काय आहे, त्यांचं कसं वाचतंय, काय वाचतंय, हे बघितल्यानंतरच ते होऊ शकतं. बरोबर. म्हणजे मला असं वाटतं की आपण जे काही इन्स्ट्रुमेंट्स वापरतो त्यात, आता तुमच्या बरोबर हार्मोनियमवर साथ देणारे हे होते, मला वाटतं सर होते, शिवानंद सर. तर आता जेव्हा हार्मोनियम आणि तबला एकत्र, म्हणजे तबला हा एकटाच वाजताना कधी कधी ती साथ लागते. म्हणजे तुमचं मी बघितलं की सुरुवातीचे सूर किंवा तुम्ही जे सगळं काही पट्टीत एकत्र येणं आणि मग तुम्ही एकत्र सुरुवात केली. मग कधी कधी असं होतं की काही गाण्यांमध्ये हार्मोनियम वरचढ असतो, तबला थोडा कमी वाजतो, आणि कधी कधी तबला जास्त असतो ठेका आणि हार्मोनियम फक्त बॅकग्राऊंडला असतं. मग ही सगळी जी सांगड असते ती मला वाटतं एक गाणं बनवताना किंवा आपण जेव्हा एक पूर्ण कार्यक्रम करत असतो त्यात हे सगळं महत्वाचं असतं. कार्यक्रमांमध्ये गायक आणि वादक यामध्ये जे रिलेशन आहे ना, हे खूप स्वच्छ पाहिजे. स्वच्छ म्हणजे कुठल्या हेतूने की आम्ही साथ संगतीला जर का बसलोय, हार्मोनियम प्लेअर आणि तबला वादक एका गायकाच्या साथ संगतीला बसलोय, तर आम्ही त्याची साथच केली पाहिजे. बरोबर.
त्या गाण्याला ओव्हर काही नाही झालं पाहिजे आमच्याकडून, आणि हे आम्ही दोघं जण तितक्याच ताकदीनं जपत असतो. तबला स्वतंत्र वादनामध्ये हार्मोनियम आणि कुठलेही सात संगतीचं वाद्य जर का आपण सारंगी घेतलं, हार्मोनियम घेतलं, तर कुठलेही वाद्य जर का घेतलं तर त्यांचा खूप मेन पार्ट असतो, कारण सगळं तबला वादन त्यांच्यावर अवलंबून असतं. तबला वादन सोलो करत असताना तबला वादकावर अवलंबून नसतं, किंवा तबला वादक काय वाजवतोय ह्याच्यावर अवलंबून आहे, कारण तबला वादक आणि ते वाद्य संपूर्णपणे डिपेंड असतं हार्मोनियम प्लेअरवर. म्हणजे कार्यक्रमाला पुढे नेण्याचं काम कोण करतंय, तर हार्मोनियम प्लेअर करतोय. कारण जर का त्याची साथ नसेल तर काही घडू शकत नाही. म्हणून साथ, कुठल्याही सिच्युएशनला एखाद्याची साथ असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ती साथ पण पाहिजे. आताच्या काळात आपण बघतो की तबला हे इतर इन्स्ट्रुमेंट, मॉडर्न इन्स्ट्रुमेंट बरोबर पण वाजवलं जातं. म्हणजे आता हार्मोनियमच्या जागी कधी कीबोर्ड येतो, कधी तुम्ही बघता जॅझ मध्ये पण तबला मिक्स करतात. म्हणजे मला वाटतं आता हे MTV आणि वगैरे वेगवेगळ्या शोज मध्ये आपण बघतो की तबला इव्हन फॉरेन स्टुडंट्स आता शिकायला लागलेत. म्हणजे आधी कसं इंडियन्स वर नोन टू प्ले तबला, आता असं झालंय की इतर कलाकार किंवा इतर देशात सुद्धा आता तबला जास्त म्हणजे शिकायला लोक आतुरतेने येतात. तर आताच्या काळात मला वाटतं तबला हे नुसतं वैयक्तिक एक वाद्य नसून जेव्हा आपण सगळ्या इन्स्ट्रुमेंटचं मॉडर्न टाइम मध्ये पण ब्लेंड करतो, त्याचं बेस सुद्धा बनलेलं आहे. हो, तबला हे वाद्यच असं आहे की संगीतामध्ये कुठे जरी नेलं, संगीत क्षेत्रात कुठेही या वाद्याला नेऊन ठेवा तुम्ही, बरोबर फिट होणार तिथं. म्हणजे जर का आता मी वेस्टर्न क्लासिकल संगीत वाजवते तर माझा तबला वाजणार, मी इंडियन क्लासिकल सोबत वाजवते तरी वाजणार, मी गझल संगीत वाजवते तर तबला लागणारच. मी इलेक्ट्रिक गिटार जर का कोणी प्ले करतंय आणि मी त्याच्या संगीत सध्याला वाजवायला बसलो तरी मी तबला वाजवू शकतो, पण पखावाज नाही वाजवू शकत. बरोबर, मृदंग हे काही हे वाद्य नाही वाजवू शकतो, पण तबला वाजवू शकतो आणि चांगली साथ देऊ शकतो. म्हणजे गिटार संगती, इलेक्ट्रिक गिटार, सगळे जे चर्मवाद्य, ढोलकी म्हणा, पखवाज, तबला, हे सगळे म्हणजे आपण म्हणतो ना की चर्मवाद्य म्हणतो. चर्मवाद्य. मग तसा तबला हा खूप अँसेस्ट्रल काळापासून, म्हणजे आपण म्हणतो की ह्याचा उगम इंडियातच झालेला आहे. ऍक्च्युली जर का ह्याच्या जन्माविषयी जर का आपण बघितलं तर ही खूप मोठी जर्नी आहे. कारण बऱ्याच वर्षापूर्वीच्या, म्हणजे इसवी सन पूर्वच्या जरी लेण्या आपण पाहिल्या, कोरीव कामात सुद्धा हे वाद्य आपल्याला दिसतं, पण त्यावेळी या वाद्याला नाव नव्हतं. आता हे वाद्य तयार झालं हे त्रिपुष्करा या वाद्यापासून झाला, हा खूप मोठा इतिहास आहे. ओके. पण हे वाद्य हे खूप आधीपासूनच आहे, खूप आधीपासूनच. म्हणजे आणि या वाद्याला पुढे आणण्यासाठी, ह्या वाद्यासाठी खूप लोकांनी मेहनत घेतलेली आहे. खूप लोक या वाद्यासाठी आपलं जीवन म्हणजे खर्च केलेला आहे. त्यावेळी आपल्याला आज हे इन्स्ट्रुमेंट बघायला मिळते, हे आपल्या आधी जे होऊन गेलेली पिढी आहे, बरोबर, ह्यांच्यामुळे हे वाद्य बघायला मिळतं. याचा उगम आणि याचा इतिहास ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे कदाचित त्याला अर्धा एक तास लागू शकतो जर का याची जन्मकथा सांगायचं म्हटलं तर. कारण जर का सांगायला चालू केलं तर एकदम प्रॉपर सांगायला पाहिजे, नाहीतर मग समजणार नाही की बाबा ऍक्च्युली मग इथून डायरेक्ट तिकडे शिफ्ट झालो आपण. आणि इंडियात मला वाटतं अनेक कलाकार होऊन गेले आणि आहेत जे जगप्रख्यात आहेत तबला वादनामुळे, आणि त्यामुळे कदाचित लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप मोठा आहे. कारण आपण जगात बरंच काही मोठे कलाकार देऊन गेलो या वादनामुळे. आणि तुम्हाला म्हणजे इकडे आपण जे आजची जी आपली एक म्हणतो ना ही जी ओळख होती, ही फक्त ओळख नुसतं तुमच्या पुरता मर्यादित नव्हती. ही म्हणजे आपलं इन्स्ट्रुमेंट, आपला तबला, अनेक वेळा आपण बघतो की हे छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे, पण याद्वारे बऱ्याच काही गोष्टी आहे ज्यातून एक म्युझिकला एक वेगळं चित्र आणि वलय मिळू शकतं. दुसरं म्हणजे जेव्हा किती वळ पाहिजे,
तबला शिकण्यासाठी त्या मुलाचं किंवा मुलीचा, तर मुली सुद्धा तबला वाजवतात. खूप म्हणजे आपण बघतो की अनेक कलाकार आहेत, फिमेल कलाकार सुद्धा यात अगदी तज्ज्ञ आहेत. आणि एखादा लहान मुलगा जर शिकू इच्छितो, कारण लवकरच आपण बघतो की लय भारी पुणेरी सुद्धा आपले स्वतःचे क्लासेस सुरू करते. आणि जर आपल्या प्रेक्षकांना याबद्दल माहिती हवी तर किती लहान हवा, म्हणजे तो की त्याची बोट किंवा आपण जे काही तुम्ही जे शिकवता ते सुद्धा आकलन शक्ती पाहिजे त्या मुलामध्ये. कमीत कमी वय 6 वर्षे पाहिजे. ओके. का मुलाचं वय तबला शिकताना जर का आई वडील त्याचे रसिक असतील चांगले आणि त्यांना त्यांच्या मुलाला खरंच तबला शिकवायचा असेल, 5-6 वर्षापासून तबला चालू करायला पाहिजे. कारण त्यावेळी कसं की आपल्या संगती एखादा मनुष्य बोलतोय तर तो काय बोलतोय समजण्याची ताकद त्या मुलामध्ये आलेली असते. किंवा आता यांनी मला माझ्या बाबांनी, एखाद्या मुलाच्या बाबांनी त्याला हे सांगितले की तू हे करायचंय, तर ते लगेच ते फॉलो करतं. बरोबर. त्याच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना थोडंसं समजत नाही, म्हणून 5-6 वर्षानंतर तुम्ही तबल्याचं शिक्षण चालू केलं तर ते बेनिफिशियल आहे खूप त्या मुलांसाठी. 5-6 वर्ष कम्फर्टेबल आहे मुलांना शिकवण्यासाठी. आणि तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवता, मी ऐकलं की तबल्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे आपण आता बघतो आजकालच्या मुलांना अभ्यासाशिवाय दुसरं जग नसतं कदाचित, बरोबर. तर अशा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जेव्हा त्यांचं मन रमतं तेव्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, आकलन शक्ती यावर देखील या इन्स्ट्रुमेंट्सचा खरंच परिणाम होतो. आणि कुठेतरी या हॉबीमुळे त्यांच्यातील एक कलाकार पण जागा होतो. तर या सगळ्या गोष्टी ची सांगड जर आपण घातली तर म्हणजे खूप छान आहे हा शिकण्यासाठी. आणि तुमची जशी इन्स्पिरेशनल जर्नी आहे तशी अनेक कलाकार घडू शकतात. आणि हे ऍक्च्युली आजकालची पिढी शास्त्रीय वादन, गाणं याच्याकडं खूप दुर्लक्ष करत आहे, जी आपली संस्कृती आहे. आणि आजची मुलं जी आहेत आमच्यासारखे तरुण, आमच्या वयाचे, हे सगळे ड्रम्स, आणि मी इतर कुठल्या वाद्याला असं कमी समजत नाही, कारण प्रत्येक वाद्य हे आपापल्या ठिकाणी खूप चांगल्या ठिकाणी फिट आहे. पण एक फाउंडेशन म्हणतो ना आपण, एक बिल्डिंग उभारण्यासाठी एक फाउंडेशन लागतं. तर एखादा गायक तयार होण्यासाठी शास्त्रीय गाणं शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. एखादा वादक होण्यासाठी तबला हे वाद्य शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा तालांचा अभ्यास करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जर का ताल समजले, मात्रा समजल्या, त्याचे खाली भरी समजली, मात्रा म्हणजे काय, लय म्हणजे काय, सम म्हणजे काय आणि वादन म्हणजे काय, हे जर का समजलं तर कुठलंही इन्स्ट्रुमेंट तो वाजवू शकतो किंवा ती वाजवू शकते. बरोबर. पण जर का त्या तालाबद्दल, मात्र्यांबद्दल, त्या लयीबद्दल जर का समजलं नाही तर मग ते वाजवू शकत नाही. तसंच कुठलाही गायक, आता आपण रियालिटी शो मध्ये बघतो किंवा बॉलिवूड सिंगर्स बघतो, जे सगळ्यात चांगले चांगले सिंगर्स आहेत, ह्यांनी आधी ते शास्त्रीय संगीत शिकलंय, म्हणून त्यांचा आवाज तयार आहे आणि म्हणून आपल्याला ते ऐकायला चांगलं वाटतं. जर का ते शिकले नसते तर मग त्यांचं गाणं इतकं प्रभावी वाटलं नसतं. म्हणून माझं सांगणं इतकं आहे की तुम्ही जर का गाणं तुमची गायची इच्छा आहे तर तुम्ही ऍटलिस्ट 5 वर्ष का होईना, पण गाणं 5 ते 6 वर्ष शास्त्रीय गाणं शिकायलाच पाहिजे आणि शास्त्रीय वादन शिकायलाच पाहिजे, जर का तुम्हाला खरंच करायचं आहे तर. आणि खूप काही बोलण्यासारखं आहे ऍक्च्युली. आपली वेळ आपण जर विचार केला तर 2-3 दिवस, 4 तास आपण किती बोलू शकतो. पण मला वाटतं की ही जी आज संध्याकाळी तुम्ही माहिती दिली आणि थोडंसं आपल्या प्रेक्षकांमध्ये कदाचित तबल्याबद्दल एक उत्सुकता जी होती किंवा थोडीफार माहिती आणि त्यातून डेप्थ करण्यासाठी, तर ऋषी आणि सरांचं मी आभारी आहे की आजच्या या संध्याकाळी तुम्ही खूप छान माहिती दिली. आणि ही संध्याकाळ एक काय म्हणतो आपण रमणीय संध्याकाळ आपल्या प्रेक्षकांसाठी केली. आणि होप की बऱ्याच लोकांना याबद्दल जागृती मिळेल आणि आपल्या मुलांसाठी असं काही एक वेगळं क्षेत्र निवडण्याचा बरेच पालक प्रयत्न करतील. तर जशी आपली लई भारी पुणेरीची प्रथा आहे, आपले जे काही कलाकार आहे त्यांच्यासाठी आम्ही एक कप ऑफ ऑनर देतो.
आणि ऋषी साठे सर, मी आता तुम्हाला सर म्हणेल, आपण म्हणजे तुम्हाला एक लई भारी पुणेरी तर्फे एक ऑटोग्राफ मोमेंटो आहे की आमची आठवण तुमच्याकडे कायम राहावी. थँक्यू सो मच. आणि तसंच तुमची आठवण आमच्याकडे राहावी म्हणून तुमचा एक ऑटोग्राफ कप आम्हाला तुम्ही द्यावा. थँक्यू सो मच. आणि मी लई भारी पुणेरी या चॅनेलचा आणि या प्लॅनेटचा मी खूप आभारी आहे की मला त्यांनी इथे इन्व्हाइट केलं. आणि रश्मी कालसेकर मॅम यांनी माझा खूप चांगला इंटरव्ह्यू घेतला आणि असे प्रश्न आणि ही जी रंगत गेली हे मी कधीही विसरू शकत नाही. मी सर्वांचे आणि या टीमचे खूप आभार मानतो की मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं. शिवानंदचे पण खूप आभार मानतो की तो माझ्या शब्दाला मान देऊन इथं माझ्या साथ संगतीला आला. धन्यवाद.